सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 डिसेंबर 2025 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. राष्ट्रीय बाजार समिती विधेयक शेतकरी विरोधी, आमदार शशिकांत शिंदे. राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली केंद्र सरकार सध्या अस्तित्वात असलेल्या मोठ्या बाजार समित्यांचे अधिकार काढून घेण्याचा डाव आखत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या विधेयकाविरोधात पक्षाचा पहिल्यापासूनच तीव्र विरोध असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे का? प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कारभारावर आमदार शशिकांत शिंदेंचा विधान परिषद घणाघात. कोरेगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर धंदे, 2 नंबरचे व्यवसाय, गुन्हेगारांना, मुकेरांना आणि सामान्य नागरिकांना पोलीस त्रास होत आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रश्न उपस्थित करत त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सातारा कागल मार्गाचे काम होईपर्यंत टोलवसुली थांबवा. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी. पुणे बंगळुरू महामार्गावरील रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाप्रश्नी संबंधित ठेकेदाराला काळ्या देठ टाका, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोलवसुली करू नका अशी मागणी कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला बोरगाव जवळ अपघात, 8 जण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही. पुण्याहून बेळगावला लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला रविवारी सकाळी बोरगाव बस थांब्यानजीक अपघात होऊन बस सेवा रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये एकूण 8 जण जखमी झाले असून त्यांना साताऱ्यातील खासगी तसेच कराडच्या कृष्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डॉक्टरकडे मागितली 50 लाखांची खंडणी, म्हसवड येथील 5 जणांवर गुन्हा दाखल. 50 लाखांची खंडणी मागून जीव हरण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसवड तालुका मान येथील 5 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे, दीपक रुपनवर सर्व राहणार म्हसवड तालुका मान यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब मारुती दौलताडे व 46 राहणार दौलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सातारा बस स्थानकातून 9 वर्षीय अल्पवयीन मुलीकडून महिलेचे दागिने लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सातारा बस स्थानकातून एका 9 वर्षाच्या मुलीने एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना शनिवारी घडली. हा सारा प्रकार बस स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. बस स्थानक परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरींच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवला आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवारात बिबट्यांची तर गावांमध्ये कुत्र्यांची दहशत, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभाग व ग्रामपंचायतीने तत्काळ बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. शिवारात बिबट्याची दहशत तर गावात कुत्र्यांच्या झुंडीची दहशत अशी अवस्था जिल्ह्यात झाली असून शिवारामध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बिबटे दिसून येत आहेत. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे शेतकऱ्यांच्याकडून केली जात आहे. गावामध्ये रस्त्यांवर कुत्र्याच्या झुंडी फिरत असून झाटापटी करत रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची झुंडी त्यांना हटकच अंगावर धावून येत आहेत. कधी हल्ला करतील अशी परिस्थिती असल्याने शिवारामध्ये बिबट्याची भीती तर गावामध्ये कुत्र्यांची झुंडीची दहशत अशी अवस्था निर्माण झाली आहे. साखर कारखान्याच्या वजन काट्यांची तपासणी व्हावी, रयत क्रांती शेतकरी संघटनेची मागणी, आंदोलनाचा इशारा. जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे, मात्र अद्यापही साखर कारखान्याच्या वजन काट्याची संबंधित विभागाकडून निष्पक्षपाती तपासणी झाली नाही. त्यामुळे कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी व्हावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. वज्रोशी तालुका पाटण येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या. वज्रोशी तालुका पाटण येथे 42 वर्षीय इस्माने हत्याकारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सुमारास उघडकीस आली. राहुल अप्पासो डफळे वय 42 राहणार वज्रोशी तालुका पाटण असे आत्महत्या केलेल्या इस्माचे नाव आहे. उजरडे ते कारवड्यात कोसळली, चालक जखमी. वाई वाटा रस्त्यावरील उजरडे गावच्या हद्दीतील श्री स्वामी समर्थ मठ कदम वाडीनजीक असलेल्या पुलाला संरक्षक कट्टा नसल्यामुळे 4 चाकी गाडी थेट ओढ्यात कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालक जखमी झाला आहे. हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने संरक्षक कट्टा उभारावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.